नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत नवरात्री नवदुर्गा या विशेष नवरात्री विषयक विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते। मैत्रिणींनो, या आपल्या विशेष कार्यक्रमात प्रत्येक भागात सहभागी होत आहेत आपल्या आपल्या क्षेत्रात यशाची उत्तुंग भरारी घेतलेल्या काही सोलापुरातील काही विशेष महिला। तसंच आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत एमडी पॅथॉलॉजी ही डिग्री घेतलेल्या डॉक्टर वर्षा सूळ। नमस्कार मॅडम। नमस्कार हर्षदा मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात। धन्यवाद। महिला आपण अनेक क्षेत्रात बघतो, जशा डॉक्टर असतात, वकील असतात, इंजिनियर असतात, तशाच डॉक्टरांना ज्या लोकांची आवश्यकता असते, निदान करायला ज्या लोकांची आवश्यकता असते, म्हणजे प्रत्येक रोगाचं निदान ज्यांच्याकडनं होतं, अशा या मॅडमची जी डिग्री आहे ती अशा प्रकारची आहे। मॅडम, मला सुरुवातीला असं विचारायला आवडेल की तुमचं शालेय शिक्षण कोणत्या शाळेतून झालेलं आहे? माझं शालेय शिक्षण सेवा सदन मुलींची प्रशाला सोलापूर इथूनच झालेलं आहे। बरं, तुम्ही मूळच्या सोलापूरच्याच आहेत का? हो। बरं, मूळगाव तुमचं सोलापूरच आहे? हो। तसं माझं बालपण आणि सर्व शिक्षण सोलापूर मधूनच झालंय। मूळगाव हे माझं भूम आहे उस्मानाबाद, पण बॉर्न अँड ब्रॉट अप इन सोलापूरच। ओके, नंतर सगळं सोलापूरमध्येच आहे। आणि नंतर शालेय शिक्षण झाल्यानंतर तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण कुठं घेतलं? महाविद्यालयीन शिक्षण पण वालचंद महाविद्यालय इथून झालं 11वी 12वी, आणि त्याच्यानंतर MBBSचं जे शिक्षण आहे ते कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड इथून मी पूर्ण केलं। आणि त्यानंतर पॅथॉलॉजी या विषयातलं मी पदव्युत्तर शिक्षण हे वंशपायन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर इथून पूर्ण केलेलं आहे। बरं, मग तिकडे तुम्ही सांगलीकडे का मग तिकडे शिक्षणासाठी गेलात? आमच्या म्हणजे मेडिकलचे जे ऍडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये असं असतं की मेरिट वाईज तुम्हाला ऍडमिशन मिळतं, मेरिट वाईज प्रमाणे। तर त्यामुळे मला ते कराडचं ऑप्शन मला ह्याच्यामध्ये आलं आणि म्हणून मग मी ते कराडला गेले। मग तिकडे तुम्ही हॉस्टेलवर राहूनच? हो, तिकडे हॉस्टेलवर राहून। इकडची वर्ष वैद्यकीय महाविद्यालयातली कशी होती मॅडम? ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असल्यामुळे इथे नक्कीच मला खूप चांगला अनुभव मिळालेला आहे। बरं, आणि इथेही सगळ्याच प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यांच्या ज्ञानाचाही मला बराच अनुभव मिळाला। किती वर्षाचा असतो हा डिग्रीचा पिरियड असतो तो? हा ऍक्च्युली 2 प्रकार आहेत याच्यामध्ये, की पदवी हा 2 वर्षाचा, सॉरी पदविका ही 2 वर्षाची असते आणि डिप्लोमा ज्याला म्हणतो, आणि MD हे 3 वर्षाचा आहे हा अभ्यासक्रम एकंदरीत। त्याला एमडी पॅथॉलॉजी आहे घेतली जाते। आणि त्यानंतर तुम्ही मग स्वतःचा व्यवसाय सुरू केलात का? कोणत्या म्हणजे कुणाकडे जॉबला गेलेला? नाही, मी 2012 पासून प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्येच सुरुवात केली। सुरुवातीला मी मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय इथे 1 वर्ष कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम केलं, आणि मग साधारणतः 2013च्या दरम्यान मी माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब लष्कर येथे सुरू केली। आणि मग नंतर मी आता सध्या यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अपेक्स हॉस्पिटल येथे पण जॉईंट आहे पॅथॉलॉजी। दोन्हीकडे जाता आणि स्वतःची आहे। स्वतःची जेव्हा लॅब सुरू केली तेव्हा कोणता अनुभव तुमच्या गाठीशी होता? म्हणजे तुम्ही आधी मार्कंडेयमध्ये केलं? अगदी, आणि मार्कंडेयमध्ये आणि माझा जो शिक्षणाच्या दरम्यान म्हणजे पदवी घेतानाचा पदविका जो होता कोर्स, त्यावेळेस जे काही मला इथून वंशपायन मेडिकल कॉलेजमधून मिळालेला आहे तो अनुभव आणि मार्कंडेयचा अनुभव हाच फक्त होता। पण स्वतःचं जेव्हा आपण एखादं युनिट सुरू करतो किंवा एखादं ऑफिस सुरू करतो तेव्हा थोडीशी मनात धाकधूक असते की हे कशा प्रकारे आपल्याला नंतर चालेल किंवा आणखीन काय याच्यात इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, तर तसं तुमच्या मनात होतं का? हो, अगदीच होतं की, आणि स्वतः इंडिव्हिज्युअली एखादी प्रॅक्टिस सुरू करताना त्यातले बरीच भीती होती, पण हळूहळू ती झाली कमी होत गेली आणि त्याच्यात अनुभव येत गेले आणि त्यामुळे मी सेटल झाले आता। मग आता तुमचं यशोधरा हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचं काम असतं? सेम हेच असतं? हो, यशोधरा हॉस्पिटलमध्येही मी पॅथॉलॉजिस्ट म्हणूनच काम करते। तिथे मी अर्धवेळ पॅथॉलॉजिस्ट म्हणून आहे। तर त्यामुळे साधारणतः 4 तासाचं माझं काम असतं तिथे। त्या दरम्यान 4 तासाच्या दरम्यान जे काही तिथे सॅम्पल्स येतात तर त्याचं परीक्षण करून मी रिपोर्ट तिथे देते। ओके, आणि अपेक्स हॉस्पिटलमध्ये पण सेम हेच काम? हो, तिकडे ही सेम आहे। आता तुमची स्वतःची लॅब आहे तर तिथे कोणकोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात? म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या किंवा बाकी तिथे कोणकोणत्या टेस्ट होतात?
जसं की आता माझ्या ह्याच्यामध्ये सर्व बेसिक, माझी ही स्मॉल स्केल लॅब आहे, बर त्यामुळे माझ्या ह्याच्यात सर्व ज्या रोग निदानासाठी आवश्यक असणाऱ्या बेसिक चाचण्या आहेत, जसं की सीबीसी कम्प्लीट हिमोग्राम ज्याला आपण म्हणतो तो, ब्लड शुगर लेवल किंवा किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, तसेच हिस्टोपॅथॉलॉजी आणि सायटोपॅथॉलॉजी, बोन मॅरो, या सगळ्या टेस्ट होतात. बरं. फक्त ज्या काही ॲडव्हान्स टेस्ट आहेत, ज्या आपल्याकडे त्याच्यासाठी अत्याधुनिक मशीन्सची गरज आहे, त्या फक्त मग आम्हाला आउटसोर्सिंग कराव्या पाठवाव्या लागतात. लागतात. ओके. मग तुमच्याकडे कामगार आहेत का, म्हणजे तुम्ही हो आहेत ना. शिकवलेले? हो. तर ते त्या माझ्या मदतनीसांचं हे जे आहे एज्युकेशन, तर त्यांनी 10वी किंवा 12वी नंतर 1 वर्षाचा डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी म्हणून असा एक त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आहे. तर ते त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवून मग ते आमच्या मदतनीस म्हणून कामाला येतात. बरं, जे तुमचे मदतनीस असतात ते तुमच्याकडे जॉईन झाल्यावर त्यांना अनुभव खरा मिळत असेल? म्हणजे हो, इथे घेतलेलं अगदी शिक्षण अगदी आणि तुमच्याकडचं अनुभव. practical. हो, त्यांना ऍक्च्युली त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप म्हणून एक त्यांच्या करिक्युलम मध्ये आहे. ओके. तर त्यासाठी ते 1 वर्ष प्रत्येक लॅबमध्ये असं काम करतात आणि मगच त्यांना ते अप्रूव्ह होतात. अच्छा. मग ते त्यांचा अनुभव त्यांनी कुठे घेतलेला आहे तुमच्याकडे आधी जॉईन होण्याच्या आधी, का ते वेगळीकडे घेतलेला आहे? ते इतर लॅबमध्ये कुठेही ओके. घेतलेलं आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या याच्यातून घेतलेला असतो. आणि स्वतःची लॅब तुम्ही आता किती वर्ष झाली चालवताय? मी 2013 पासून माझी लॅब सुरू आहे, म्हणजे साधारणतः आता 5 वर्ष झालेली आहे. मग नंतर तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये या क्षेत्रात काम करताय, तेव्हा तिथे कशा प्रकारचे अनुभव येतात? म्हणजे पेशंट कशा प्रकारचे असतात, किंवा एखादी क्रिटिकल केस तुमच्या क्षेत्रात पण येऊ शकते का? ऍक्च्युली आमच्या या ब्रांचमध्ये डायरेक्टली पेशंटशी संबंध फार कमी येतो आमचा. तर आमच्याकडे जे येतात ते रक्ताचे नमुने किंवा एखाद्या ऑपरेशन झाल्यानंतरची जी गाठ आहे ती तपासण्यासाठी, बर. तर हे असे सॅम्पल्स आमच्याकडे येतात. बर. त्यामुळे या ब्रांचमध्ये इमर्जन्सी किंवा अगदी क्रिटिकल असा काही प्रकार नाही होत. की पण नाही याच्यात मग आपण emergency तुम्ही असेल. जे निष्कर्ष काढता ते अगदी 100% हे असतात, म्हणजे प्रत्येक वेळी कधीतरी चूक झाली असं कधी होऊ शकतं का कोणाच्या बाबतीत? चूक म्हणजे शक्यतो तरी होत नाही, कारण पण ते प्रत्येक machinery- गोष्टीला हा. मशीन्स असतात. नाही, मशीन्स देतात हा एक गैरसमज आहे की जरी मशीन्स रिपोर्ट देत असतील तर ते पण त्या मशीन्स तुम्हाला फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज देतात बर. आणि त्या व्हॅल्यूजचं इंटरप्रिटेशन जे आहे हा. त्यासाठी तुम्हाला पॅथॉलॉजिस्ट हा गरजेचा गरजेचाच असतो. आहे. त्यामुळे सहसा रिपोर्ट्स मधून चूक ही होत नाही, आणि झालीच तर ती मॅन्युअल एरर असते, की जसं की प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. तर याच्यातून एखाद्या वेळी चुकीचा रिपोर्ट जाऊ बर. शकतो. म्हणजे ते त्यांनी जे दिलेलं मशीनी जे दिलेलं आपला आराखडा आहे त्यानुसार त्याचं जे पेशंटला काय झालेलं असेल ते शक्यता तुम्ही जो मशीननी दिलेला आराखडा आहे तो आम्ही पेशंटच्या रोग लक्षणांबरोबर पडताळून बघतो. हा. आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर त्याच्याशी चर्चा करतो की ज्या क्लिनिशियननी किंवा फिजिशियनचा कडून तो आपल्याकडे आलेला असतो त्यांच्याशी चर्चा करून त्याच्या रोग निदानाशी हा आराखडा जुळतोय का ते बघूनच मग आम्ही फायनल अनालिसिस आमचं रिपोर्टिंग करतो. ओके. आणि आपण म्हणतो की MD पॅथॉलॉजी तुमची डिग्री झालेली आहे, तर या डिग्रीमध्ये आणि तुम्ही मदतनीसांची जी डिग्री सांगितली, तर हल्ली काय झालेलं आहे की बऱ्याचशा या डिग्री छोट्या डिग्रीज घेऊन, मदतनीसांची जी तुमच्या डिग्री आहे तशा प्रकारच्या डिग्रीज घेऊन पण लॅब सुरू करणारे लोक आहेत. तर अगदी त्याबद्दल बरोबर काय आहे. सांगाल? हा एक माझ्या ब्रांचचा खूप मोठा दुर्गुण किंवा डिसएडव्हान्टेज आहे, आणि बरं झाला हा विषय तुम्ही काढलात ते की सध्या कारण असं वारंवार हल्ली होय बघायला मिळतं. की सध्या तेच आहे की प्रत्येक जण कुणीतरी 10वी 12वी पास होतं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाचा DMLTचा कोर्स करतं आणि स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब सुरू करतो. पण हे रुग्णांच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे, कारण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मशीन आराखडा देते, पण तो मशीनलाही लिमिटेशन्स आहेत, मशीनलाही काही ब्रेकडाऊन्स आहेत, मशीनमधूनही तुम्हाला चुकीचे रिझल्ट्स येऊ शकतात. मग अशा वेळी रुग्णांचे आजार लक्षणं किंवा रुग्णांची इतर माहिती घेऊन त्याच्यासाठी वैद्यकीय ज्ञान असणं फार गरजेचं आहे, की जे आम्ही आमच्या MBBSच्या अभ्यासक्रमात 5 वर्ष MBBSचा अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर 3 वर्ष पदव्युत्तर तर याच्यामध्ये हे आम्हाला याचं पूर्ण सखोल ज्ञान दिलं जातं, पण ते या लोकांच्या बाबतीत होत नाही. बरोबर आहे. या लोकांना त्यात पूर्ण विषयाची खोलवर ज्ञान नसतं, सखोल ज्ञान हे नसतं.
तर जस्ट हे असं आपल्या मशीननी दिलेला रिपोर्ट जर तुम्ही दिलात तर ते रुग्णाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत आणि अशा प्रकारे चुकीचा अहवाल दिला गेल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपले जीव पण गमवावे लागलेले आहेत. तर मला या प्लॅटफॉर्मद्वारे हे मला नक्कीच सांगावं वाटतं लोकांना की तुम्ही जेव्हाही रक्त तपासणी करायला जाल त्यावेळी तुम्ही त्या ज्या कुठल्या प्रयोगशाळेत जाल तर तिथे प्रशिक्षित डॉक्टर्स अवेलेबल आहेत किंवा नाही याची खात्री करा. ते डॉक्टर्स नियमितपणे येतात का फक्त सह्या करण्यासाठी येतात हेही तुम्ही खात्री करून घ्या. तुमचा रिपोर्ट तुम्ही तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करून समजून घ्या, जाणून घ्या आणि मग त्या डॉक्टरांचा की तुम्हाला जायचं आहे ते डॉक्टरांकडे. अगदी बरोबर आहे. आणि आता जशी केस तुम्ही सांगितली मॅडम की त्यांना ज्ञानाचा अभाव असतो, मग एखादी अशी डिफिकल्टी आली तर मग ते कुणाला विचारतात त्यातलं? ऍक्च्युली असं एक्सपेक्टेड आहे की त्यांना जेव्हा एखादी डिफिकल्टी येईल आणि असंच एक्सपेक्टेड आहे की त्यांनी जस्ट एखाद्या पॅथॉलॉजिस्टला हेल्प म्हणून, मदत म्हणून काम करावं आणि जेव्हा त्यांना असे काही प्रॉब्लेम्स येतील तर त्यांनी त्या पॅथॉलॉजिस्टकडेच जावं आणि पॅथॉलॉजिस्ट कडून ते कन्फर्मेशन करून घ्यावं त्या रिझल्ट बद्दल, असं मला वाटतं. मॅडम आता असं विचारते की पॅथॉलॉजी म्हणजे नक्की काय, कारण बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट काय आहे ते नक्की डीपली माहिती नसतं, त्याबद्दल काय सांगा? लोकांना पॅथॉलॉजी बद्दल बरेच गैरसमज आहेत की त्यांना असं वाटतं की पॅथॉलॉजी म्हणजे फक्त रक्त आणि लघवी तपासणे. तर हे असं नाहीये. पॅथोज हा एक ग्रीक वर्ड आहे. पॅथोज म्हणजे डिसीज किंवा आजार आणि लॉजी म्हणजे शास्त्र. तर ही पॅथॉलॉजी म्हणजे आमची ब्रांच म्हणजे हे आजाराचं निदान करणारी ब्रांच आहे. की आता एक साधारण उदाहरण द्यायचं म्हणजे सध्या तापाची साथ सुरू आहे. तर जेव्हा एखादा तापाचा रुग्ण आमच्याकडे रक्त तपासायला येतो तर आम्ही CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ही टेस्ट करतो. तर त्या ब्लड काउंटवरून आम्ही हे त्या डॉक्टर्सना म्हणजे ट्रीटिंग फिजिशियनला हे सांगू शकतो की हा ताप नेमका कशामुळे झालेला आहे, की बॅक्टेरिया जीवाणूंमुळे झालेला आहे, विषाणूंमुळे म्हणजे व्हायरल आहे किंवा आणखीन काही इन्फेक्शन आहे. तर म्हणजे एक्झॅक्टली रोगाचं जे निदान आहे ते या आमच्या रिपोर्टद्वारे होतं आणि त्यामुळे त्या डॉक्टरांना याच्यावर पुढील उपचार पद्धती सोयीस्कर होते. बरोबर आहे. आणि त्यांना वेळ मिळतो की आणि फक्त ही निदान करणारी ब्रांच आहे असंही नाही. तर या काही आजारांचे पेशंटच्या पुढील आयुष्यावर काय संभाव्य धोके आहेत किंवा काय परिणाम आहेत हेही सांगणारी म्हणजे आमच्या वैद्यकीय भाषेत त्याला प्रोग्नॉस्टिक. तर पॅथॉलॉजी ही नॉट ओन्ली डायग्नोस्टिक ब्रांच तर ती प्रोग्नॉस्टिक ब्रांच पण आहे. म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात काय आजारांना होऊ शकतात ह्याचं पण म्हणजे की या आत्ताच्या तुमच्या आजाराचे पुढे काय परिणाम होऊ शकते तर याचंही आपण थोडक्यात अनालिसिस त्यांना देऊ शकतो. आणि पॅथॉलॉजीमध्ये बऱ्याच सबस्पेशालिटी आहेत जसं की हिमॅटॉलॉजी, यामध्ये रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया, रक्तक्षय किंवा ब्लडचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर होणे याच्यासाठी विविध चाचण्या केल्या जातात म्हणजे की बोन मॅरो तपासणी आहे किंवा जेनेटिक टेस्टिंग आहे, या बऱ्याच टेस्ट आहेत. नंतर दुसरा पार्ट हा असा आहे की आमचा हिस्टोपॅथॉलॉजी किंवा सायटॉलॉजी. याच्यामध्ये आम्ही काय करतो की एखाद्या सर्जन तुमचे ऑपरेशन केल्यानंतर जी गाठ काढतो तर ती गाठ त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया करून आम्ही त्याचं मायक्रोस्कोप खाली निरीक्षण करून ती गाठ नेमकी कोणत्या पेशींपासून तयार झालेली आहे, ती गाठ कॅन्सरची आहे किंवा नाही, आणि जर समजा ती कॅन्सरची असेल तर ती कोणत्या स्टेजला आहे, की शरीरात त्याचा कुठपर्यंत पसरलेला आहे, या सगळ्याचं अनालिसिस आम्ही त्यात देतो. आणि यावरून मग त्या तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरांना एक आयडिया मिळते की पुढे त्या पेशंटला कुठली ट्रीटमेंट द्यावी. की आता बऱ्याच जणांना माहिती आहे की कॅन्सरच्या पेशंटना किमोथेरपी, रेडिओथेरपी असे वेगवेगळे हे आहेत. तर त्या स्टेजनुसार ते मग परत तुमची पुढची लाईन ऑफ मॅनेजमेंट ठरवतात. अच्छा. आणि या सगळ्यासाठी मी परत तुम्हाला तेच सांगेन की या सगळ्यासाठी आम्हाला त्यातलं जे सखोल ज्ञान आहे त्याच्यासाठी तज्ञ किंवा त्यातले ते स्किल हे आत्मसात करायला पाहिजेत. या गोष्टी या DMLT लोकांकडून पॉसिबल होत नाही. बरोबर आहे. नवरात्र विषयक मॅडम आता तुम्हाला थोडंसं विचारते, आपल्या सगळ्या मैत्रिणी पण हा भाग आपला एपिसोड बघत असतील तर महिलांना आता नवरात्रीचा असा विशेष काय तुम्ही संदेश द्याल किंवा त्यांना काय सांगाल? ऍक्च्युली नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करतो आणि जसं त्या दुर्गा मातेला अष्टभुजा होत्या
तशा असं मला वाटतं की आजच्या स्त्रीला पण त्या आठ हातांची फार गरज आहे. कारण आजची स्त्री ही करिअर बरोबरच आपल्या कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या पण लिहिल्या पेलते. मध्यंतरी एक कार्टून व्हायरल झालेलं होतं की एक व्यावसायिक स्त्री की एका हातामध्ये तिने आपल्या ऑफिसचं काम पकडलेलं आहे, एका हातामध्ये ती आपल्या मुलाला सांभाळते, एका हाताने नवऱ्याच्या फरमाईशी, एका हाताने इतर लोकांच्या फरमाईशी. तर ते खूपच बोलकं चित्र होतं. तर त्या अष्टभुजांची आता अगदी गरजेची आहे. आणि जरी आजची स्त्री ही उच्च शिक्षित आहे तरी पण तिला आजही समाजात आपल्या अस्तित्वासाठी, आत्मसन्मानासाठी संघर्ष करावा लागतोय. आणि प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ते घर असो, तिचं कार्यालय असो किंवा अगदी रोज जाण्या येण्याचा रस्ता असो, तिथेही तिला आजही झगडावंच लागतं आहे. तर मला असं वाटतं की जसं दुर्गा मातेने 9 दिवस युद्ध करून असुरांचा म्हणजेच वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवला, तसंच आजच्या स्त्रीनीही आपले ज्ञान, संस्कार आणि शिक्षण याचा उपयोग करून कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, स्वतःला कमी न लेखता आपल्या आत्मविश्वासाने आपल्या आजूबाजूच्या दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवावा. आणि ती शक्ती आपल्याला यावी सगळ्यांकडे, म्हणून हीच या नवरात्रात त्या आदिशक्तीकडे मागणी. खूप छान मॅडम, अगदी तुम्ही 3-4 वाक्यातच खूप छान असा संदेश आम्हाला दिला. मॅडम, आता असं विचारेन की तुमची ही जी छान अशी स्पेशल ब्रँच आहे, तर हे शिक्षण घेण्यासाठी खूप महिला उत्सुक असतात, खूप मैत्रिणी आपल्या उत्सुक आहेत, तर त्यांना काय सांगाल की त्यांच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक वाटतं तुम्हाला? अगदीच पॅथॉलॉजी ही ब्रांच आत्तापर्यंत तर पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची जास्त सहभाग आहे. तर पॅथॉलॉजीमध्ये एक चॅलेंज आहे की जेव्हा ट्रीटिंग डॉक्टर जे असतात, फिजिशियन, त्यांच्यासमोर त्यांचा रुग्ण असतो, पण आमच्याकडे फक्त त्याचे ब्लड सॅम्पल किंवा एखादा टिश्यू असं येतं. तर रुग्णासमोर नसतानाही त्याच्या रोगाचं निदान करणं हे एक थोडं आव्हानात्मक आहे. तर त्याच्यासाठी या ब्रांचमध्ये मला असं म्हणायचं की एकाग्रता, संयम आणि स्थिरता हे गुण पाहिजेत. आणि निसर्गता हे महिलांच्या अंगी थोडे जास्त असतात आणि म्हणूनच कदाचित या ब्रांचमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. आणि शिवाय या ब्रांचमध्ये अशी इमर्जन्सी अशी नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचं करिअर सांभाळून तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पण अगदी सहजपणे मॅनेज करू शकता. त्यामुळे स्त्रियांसाठी ही अगदी योग्य ब्रांच आहे. आणि याच्यामध्ये आता आणखीन परत खूप रिसर्चेस होत आहेत की जेनेटिक टेस्टिंग, मॉलिक्युलर टेस्टिंग, त्यामुळे एक शिकण्यासाठी पण खूप ही ब्रांच चांगली आहे. त्यामुळे वाव आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की महिलांनीच नाही तर इतर सगळे बाकीच्या पुरुषांनी पण या क्षेत्रात यायला काहीच हरकत नाही आहे. मॅडम, या क्षेत्रातलं किंवा तुमचं पर्सनल लेवलवरचं पुढचं स्वप्न भविष्यातलं काय असेल? मला असं वाटतं की आपल्या इथे सोलापूरमध्ये अजून बऱ्याच ज्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत तर त्या अवेलेबल नाही आहेत. बऱ्याच वेळा आम्हाला काही तपासण्यांसाठी हायर सेंटरला पेशंट रेफर करावे लागतात. तर मग त्या आपल्या इथे आणि माफक दरात अवेलेबल व्हाव्यात, तर त्याच्या दृष्टीने आपण थोडेसे प्रयत्न करायला हवेत. मॅडम, वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात, तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराकडून आपल्याला आपले हार्दिक आभार. आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला या पर्यावरण पूरक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद हर्षदा. थँक्यू. Ude, 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 ude,